सध्या महाराष्ट्रभरात पावसाचं थैमान आहे। अरबी समुद्रात गुरुवारी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबईत सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यासोबतच परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तसंच घाट परिसरात सुद्धा अतिवृष्टीचा इशारा आहे। पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। त्यामुळे वादळी वारा आणि पावसामुळे मच्छीमारांना सुद्धा समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। ह्या वेळेला वाऱ्याचा वेग 35 ते 40 किलोमीटर इतका असू शकेल। काही ठिकाणी तो 60 किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे। सोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मच्छीमारांना चेतावणी दिली जाते की येत्या 2 ते 4 दिवसामध्ये गुजरात किनारपट्टी आणि महाराष्ट्राची जो किनारपट्टी आहे तिथे तुम्ही जाऊ नका। तर मान्सून दाखल होण्याच्या आधीच पावसाचं थैमान महाराष्ट्रभर बघायला मिळते। विशेषतः कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर मुंबईत सुद्धा सतर्कतेच्या सूचना आहेत। या संदर्भातच आपण बातचीत करणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, सध्या हवामान विभागानं अलर्ट तर जारी केलेले आहेत, मात्र ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट जर आपण महाराष्ट्राचा संपूर्ण नकाशा बघितला तर कुठे कुठे हे अलर्ट देण्यात आलेत आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? मनश्री, अगदी बरोबर आहे। जसं तू आता सांगितलंस की हवामान खात्याकडनं येत्या 2 दिवसांमध्ये आज आणि उद्या अर्थात शुक्रवार आणि शनिवार महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे जी व्यक्त करण्यात आलेली आहे। मुंबई, ठाणे, रायगड त्यासोबतच लगतच्या भागामध्ये पालघर असेल किंवा मग कोकण किनारपट्टी असेल या भागात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। मी सध्या दादर चौपाटीवरती आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच अगदी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळाले। वातावरणातली आर्द्रता देखील वाढलेली आहे। जर आपण विचार केला तर जो इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आलाय त्यानुसार अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे पाऊस होईल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। यापूर्वी सुद्धा अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्यासोबतच मोठं जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या। त्यामुळे आता ह्या अलर्ट नंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होते हे देखील पाहावं लागणार आहे। मुंबईमध्ये आणि काही नजीकच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये हेवी रेनफॉल अर्थात जास्त पाऊस पडेल अशी देखील माहिती हवामान खात्याकडनं देण्यात आली आहे। आज आणि उद्या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये हा पाऊस होईल असं देखील सांगण्यात आलंय। त्यासोबतच मुंबईसोबतच महाराष्ट्रातील सर्वदूर जिल्ह्यांमध्ये अलर्ट जो आहे ते देण्यात आलेला आहे। त्यामुळे पावसाचा रोख नेमका कसा असणार आहे आणि एकंदर अवकाळी पावसानंतर आता या वातावरणातील बदलामुळे हा नेमका पाऊस कसा पडतोय, त्यामुळे नेमकं काय काय नुकसान होतंय हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मनश्री, नक्कीच ओम, त्याच्यामुळे जून महिना तर अजून सुरू व्हायचा आहे, पण त्याच्यापूर्वीच पावसाची तयारी आपल्या सगळ्यांनाच करावी लागते। मुंबईत सुद्धा त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।